निमा व अर्थ फाउंडेशनकडून सातपूर क्लब हाऊस नाशिक येथे 100हून अधिक वृक्षांची लागवड. आशिष नहार, सोनल कासलीवाल दगडे. दिव्य मराठीच्या एक वृक्ष एक जीवन उपक्रमात सहभाग, संवर्धनाचे आवाहन. दीप्ती राऊत, संपादिका, दिव्य मराठी. नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात निमा अर्थात फाउंडेशनच्या वतीने सातपूर क्लब हाऊस परिसरात 100हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. दिव्य मराठीच्या वतीने देशभरात सुरू असलेल्या एक वृक्ष एक जीवन या उपक्रमात या दोन्ही संस्थांनी सहभाग नोंदवला. 1000 वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्याचा यावेळी संकल्प करण्यात आला. प्रत्येक उद्योजकाने कंपनीच्या आवारात 5 वृक्ष लावून त्यांचे संगोपन करावे असे आवाहन निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी केलं. तर अर्थ फाउंडेशनच्या अध्यक्षा सोनाली दगडे यांनी काळाची गरज ओळखून प्रचंड प्रमाणात वृक्ष लागवडीचे आवाहन केले. या उपक्रमात विविध सामाजिक संस्था, मंडळे, शिक्षण संस्था, महिला मंडळे, रहिवासी सोसायट्या आणि इतर कॉलन्यांमधील विविध ग्रुप सहभागी होत आहेत. एक वृक्ष एक जीवन मध्ये तुम्हीही सहभागी व्हा या ब्रीदवाक्याने दैनिक भास्कर समूहाच्या वतीने देशभरात यंदा 75 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रात हे अभियान 1 ते 31 जुलै दरम्यान राबवले जात आहे, असा दिव्य मराठीच्या संपादिका दीप्ती राऊत यांनी आपल्या मनोगतामध्ये उल्लेख केलाय. तुम्हीही आपल्या कुटुंबासोबत एक देशी वृक्षाचे रोपटे लावून त्याचा फोटो 8109073929 या क्रमांकावर पाठवा. लावलेल्या रोपट्यांचे संगोपन आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आहे हे लक्षात ठेवा, असे आवाहन करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन व अर्थ फाउंडेशन आणि दिव्य मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने सातपूर नाशिक MIDC परिसरात भव्य वृक्षारोपण व अभियान उत्साहात संपन्न झाले. आयोजकांच्या वतीने सर्व सहभागींसाठी वृक्षांची रोपे भेट म्हणून देण्यात आली. वार्ड क्रमांक 11 क्लब हाऊस जॉगिंग ट्रक सातपूर नाशिक येथे आयोजित या उपक्रमात सुमारे 100हून अधिक वृक्षांचे रोपण करण्यात आले. प्रत्येक सहभागीने एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प घेतला. यावेळी निमाचे अध्यक्ष श्री आशिष नहार आणि अर्थ फाउंडेशनच्या अध्यक्षा व या उपक्रमाच्या संयोजिका डॉ. सौ सोनल कासलीवाल दगडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक उद्योगाने सामाजिक बांधिलकी जपत अशा उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी व्हावे असे आवाहन केले. आज लावलेले एक झाड म्हणजे उद्याच्या पिढ्यांना दिलेली अमूल्य भेट आहे. या संदेशासह हरित व स्वच्छ आणि पर्यावरणपूरक नाशिक घडवण्याचा संकल्प सर्व उपस्थितांनी व्यक्त केला. या उपक्रमात आशिष नहार, अशोक किशोर राठी, दीप्ती राऊत, महापालिकेचे उद्यान निरीक्षक भविष्य निकम, जगदीश लोखंडे, राजेंद्र अहिले, सोनल दगडे, सरिता अग्रवाल, मिलिंद राजपूत, जयप्रकाश जोशी, नानासाहेब देवरे, गोविंद बोरसे, मंगेश गांधी, गोविंद अग्रवाल, जयदीप राजपूत, मनोज जांगडा, श्री शालिग्राम, श्री सराफ, जयप्रकाश पवार, संजय भट, निलेश अमृतकर यांच्यासह आंबड, सातपूर औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक उपस्थित होते. गेले 15 वर्षापासून एक पेड़ एक जिंदगी हा उपक्रम दैनिक भास्कर राबवत आलेला आहे. यंदा सुद्धा 75 लाख झाडं लावण्याचं टार्गेट पूर्ण भारतभर 65 शहरांमध्ये आपण 1 जुलैपासून 31 जुलैपर्यंत पार पडत आहोत. याच्यामध्ये आपल्याला फक्त टार्गेट अचीव करायची घाई नाही आहे, तर लोकांना जोडून घेऊन त्या शहरातल्या लोकांच्या संस्था, संघटना असं हे अभियान आहे. आणि ह्याला प्रतिसाद देऊन नाशिकमधल्या सर्वच तुम्ही उद्योजक संघटनांनी, निमा, आयमा, सर्व पदाधिकाऱ्यांनी, नाशिक महानगरपालिकेने ह्याला प्रोत्साहन दिलं, ह्याला साथ दिली आणि महिनाभर चाललेल्या या अभियानामध्ये आजसुद्धा आपण एक 100 वृक्षांचं रोपण करत आहोत. त्याच्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आज नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन तसेच दैनिक भास्कर ग्रुपचे दिव्य मराठी आणि अर्थ फाउंडेशन या तिघांच्या संयुक्त विद्यमानाने ह्या वृक्षारोपण कार्यक्रमाचं आज या निमित्ताने आपण सर्वजण जमलो आहोत. खरं तर इंडस्ट्रीज म्हटलं म्हणजे एक औद्योगिक क्षेत्रात काम करणारे आम्ही असल्याने प्रदूषणाचं कुठे ना कुठे आम्ही त्याच्यात हातभार लावतो असं मानलं जातं. पण ह्याला आम्ही बगल देत आज झाडं लावण्यासाठी आज आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत. आणि खरोखर मनापासून दिव्य मराठीचं कौतुक करावं असं वाटतं की आज जेणेकरून आपल्याला जे एक उन्हाळ्याचं झळ आपल्याला बसलेली आहे आणि जे पाऊससुद्धा कमी प्रमाणात होणार आहे हे सुद्धा बाकीत आपल्याला वर्तवण्यात आलेलं आहे. ह्याला कुठेतरी आपण बगल द्यावी या निमित्ताने आपण झाडं रोपण्याचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि हे 75 लाखांचं जे उद्दिष्ट हे डोळ्यासमोर ठेवलेलं आहे हे खरोखर एक कौतुकास्पद असं अभिनव असं कार्य आहे. आणि हे करीत असताना आम्ही इंडस्ट्रीज म्हणून सदैव दैनिक दिव्य मराठीबरोबर आणि त्यांच्या टीमबरोबर आम्ही सदैव आहोत. आणि पुनश्च एकवार अर्थ फाउंडेशन आणि दिव्य मराठीला आणि महापालिका या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि जे माननीय आपले कुंभमंत्री आहेत गिरीशजी महाजन यांनीसुद्धा या उपक्रमाला एक चांगली साथ दिलेली आहे. या सर्वांचं अभिनंदन करून असंही आपण पर्यावरणपूरक
नाशिक आणि ग्रीन नाशिक आणि हरित नाशिक ठेवण्यासाठी कटिबद्ध आहोत असा संदेश या निमित्ताने सर्वांना देतो. धन्यवाद. एक दोन मिनटं आशिष भाऊंनी आत्ता सांगितल्याप्रमाणे आमच्या निमाच्या अंडर साधारणतः 7,500 ते 8,000 इंडस्ट्री आहे. तर आम्ही सगळ्यांना असं आवाहन करतो आहे की प्रत्येक इंडस्ट्रीने कमीत कमी 5 झाडं तरी आपल्या आवारामध्ये मोठी करून लावावी आणि त्यांचं एक पालकत्व त्या इंडस्ट्रीकडे द्यायचं असं मला भाऊ बोलले आणि तुम्हाला खूपच मोठी गोष्ट वाटते. आणि आत्ता आम्ही असं एक हे करतो आहे की कमीत कमी 8 ते 10 फूट उंचीची वाढलेली झाडंच योग्य ठिकाणी आम्ही लावण्याचा उपक्रम करतो आहे. आम्हाला आशिष भाऊंनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे आणि आम्ही कमीत कमी 1 लाखाच्या झाडापर्यंत उद्दिष्टापर्यंत जाऊ असं आम्हाला मी दिव्या मराठीची प्रथम आभार मानतो. त्यांनी हा उपक्रम राबवला आहे. दिव्या मराठी आणि भास्कर ग्रुप हा सदैव अशा सामाजिक कार्यात पुढाकार असतो. मी पण एक छोटा उद्योजक आहे. माझ्या नवीन इंडस्ट्रीमध्ये मी नुकतेच 6 ते 7 फुटाची 200 झाडं लावलेली आहेत आणि माझी सगळ्यांना विनंती आहे का पुढच्या वर्षी ह्याच वेळेला येऊन ती झाडं बघा. पासून सातत्याने आपण वृक्षारोपण करत आलेलो आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता जे सगळीकडे आपण सद्य परिस्थिती पाहतोय तर याची किती नितांत गरज आहे. मी जेव्हा आशिष भाऊंना हा विषय सांगितला त्यांनी ताबडतोब ह्या माझ्या विचाराला साथ दिली. त्याचबरोबर दिव्य मराठीच्या दीप्ती मॅडम आहेत. सगळ्यांचा उद्देश एकच आहे की आपलं नाशिक हे हरित नाशिक म्हणून ओळखलं जावं आणि त्या अनुषंगाने आपण उद्योजक जरी असलो तरी आपलंसुद्धा कर्तव्य आहे की आपण एक झाड कमीत कमी लावलं पाहिजे आणि त्याचं संवर्धन जर झालं योग्यरित्या तर नक्कीच येणाऱ्या पुढच्या पिढीला एक चांगला संदेश आणि त्यांना निरोगी आयुष्य मिळू शकतं. मी सर्वांच्या वतीने निमाच्या वतीने त्याचप्रमाणे दिव्य मराठी आणि मी अर्थ फाउंडेशनची अध्यक्षा या नात्याने आपण सर्वजण इथे वेळात वेळ काढून आलात आणि वृक्षारोपणासाठी पुढाकार घेतला त्यासाठी मी आलेल्या सर्वांचं खास करून कॉर्पोरेशनचे लोखंडे जी आहेत आणि त्यांची पूर्ण टीम आहे, दिव्य मराठीची सर्व टीम आहे, निमाची टीम आहे, फाउंडेशनची टीम आहे. तर सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते आणि आशिषजींच्या आणि दीप्तीजींच्या याच्यानुसार आपला हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम जो आहे तो संपन्न झाला. नाही आपण करणार आहोत पण आता हे फॉर्मॅलिटी उद्घाटन झालं असं मी जाहीर करते. आणि आपण प्रत्येकाने एक तरी झाड लावायचं. प्रत्येकाने झाड लावताना स्वतःच्या मोबाईलवरती त्याचा फोटो काढा आणि इथे दादांच्या मागे जे आहे ना आपला तिथे अपलोड करायचं. तिथे अपलोड करायचा. म्हणजे मग तुम्हाला आपल्या जाहिरातीमध्ये पण तो QR आलेला आहे. आपली जी जाहिरात आली 10 जुलैला लगेच करून घ्या. त्यांनी जो कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उन्नत नाशिक हा जो उपक्रम राबवला आहे आणि पर्यावरण नाशकात त्यांचं पण एक बळकटी देण्यासाठी नाशकात हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम हा खूप महत्त्वाचा ठरणार आहे. नक्कीच खूप मोठा इनिशिएटिव्ह त्यांचे टार्गेट त्यांच्यापेक्षा पलीकडे जाऊन हे आपल्या सहकार्याने हे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे. तर मी खरंच आपल्याला खूप खूप धन्यवाद. स्टार न्यूज नाशिकसाठी उपसंपादक नानासाहेब देवरे.